नमस्कार. एम न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण वडवणी शहरातील बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक जालिंदर अशोक चिनके यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. त्यांच्याकडून आपण काही मतं जाणून घेणार आहोत. आज शिवसेनेमध्ये बरेचसे फूट होऊन अनेक म्हणजे छिन्न भिन्न अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेची परिस्थिती बिकट होत चाललेली आहे. याला काय कारण आहेत, शिवसैनिकांनी काय करायला पाहिजे, या संदर्भात मी चर्चा करणार आहे. माझे चिनके आहेत, जालिंदर अशोक चिनके आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार चिनके साहेब. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आज शिवसेनेमध्ये मोठी घडामोड चालू आहे, अनेक फुटाफुटी चालू आहे, पक्षांतर चालू आहे. आपण एक बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक म्हणून याबद्दल काय सांगाल? आता जे फुटले शिवसैनिक आहे समजा काय ते फुटले झाले शिवसैनिक. आता बाळासाहेब ठाकरे शिवसैनिक म्हणल्यावर बाळासाहेब ठाकरेचे विचार काय आहेत, कोणचे विचार आहेत, कसे विचार आहेत, त्या विचारप्रमाणे वागायला पाहिजे त्यांना खासदार लोकांनी. पण या खासदारांनी विचार घाण गाठवली यांची बाळासाहेबांची, आणि कसे वागायला येतं. जे एकनाथ शिंदेनी केलं तसं ते बाकीचे खासदार बी करायचे ना. आता ते म्हणतात उद्धव साहेब गाठ घेत नाहीत, आदिल साहेब गाठ घेत नाहीत. आता ह्यांच्या गाठी बिटी घेतात, अण्णा बोली तिथं मुंबईला जाऊन भेटत सर्व तिथं, आणि सर्व भेटत असून ते म्हणते गाठी घेत नाहीत. आता गाठी तर नेमका नाही ह्यांच्या कशा घ्यायच्यात, कशा नाही नेमकं. अरे हे जनतेचं काम करायसाठी हे खासदार निवडलेत, आमदार झालं, खासदार झालं, हे जनतेचं कामासाठी ना. मग जनतेच्या कामासाठी करत असल्यावर तुम्ही जनतेचं काम करा ना. तुम्हाला उद्धव साहेब भेटत नाही याचा माझा अधिकार नाही तुम्हाला. तुम्हाला भेटत असं मी, तुम्ही नाही भेटत असं मला असं बोलू नाही. आणि खासदार साहेबांनी तुमच्या पैसे इतका निधी असून पहिला जुना निधी तुमच्या 20 कोटी कोणाकडे 15 कोटीत, कोणावर 16 कोटीत, कोणाकडे 18 कोटीत. मग हे निधी असून सुद्धा तुम्ही निधीसाठी काम करायला सोडून तुम्ही आपलं तुम्हाला पैसे भेटण्यासाठी तुम्ही बिंदास आपलं तुम्ही जाता पक्ष सोडून, आणि पुन्हा म्हणतात आम्हाला उद्धव साहेब भेटत नाही, काय भेटत नाही, कोणी भेटत नाही. अहो भेटायचा संबंध नाही. तुम्हाला निधी आला त्या निधीचं तुम्ही आपलं काम करा, जनतेचे काम करा. तुम्हाला निधी भरपूर पाहिजे, मग तुम्हाला लाच पाहिजे तुम्हाला खासदार लोकांना. आणि ह्यांनी लाच घेतली खासदार साहेबांनी, खासदार लोकांनी, आणि एकनाथ शिंदेकडे पळाली. तर ह्यांनी पळायला का पळण्याचा सवाल नाही समजणार, पण पळून पळून कसं पळाले ती. उद्धव साहेबांचं नाव घातलं त्यांनी, पक्षाचं नाव घेतलं, बाळासाहेबांचं नाव घातलं त्यांनी. जनतेचा विश्वास बुडीला त्यांनी, जनतेचा विश्वास बुडून पुन्हा जनतेला त्यांनी फसिलं त्यांनी. पुन्हा आम्ही ह्याच्यासाठी गेलो, त्यासाठी गेलो, तुमच्यासाठी गेलो, पण तुम्ही कोणासाठी गेणार, पण तुमच्या स्वतःसाठी घ्या. तुम्ही तुमची स्वतःची गाण ठेवलं, तुम्ही गाण तुम्ही स्वतःला बी, आणि जनतेला सुद्धा गाण व्हायच्या बघा की चूक हे असं वागून नव्हतं तुम्ही. आणि ज्या जनतेच्या लोकांनी धाराशिवची जनता झाली, परभणी झाली, हिंगोली झाली, वाशिम जनता झाली, शिर्डीची जनता झाली, मुंबई जनता झाली, ह्या खासदाराला धडा शिकलीचे राहू नका तुम्ही. तुमच्या पाठीशी हे शिवसैनिक ओढणी, बीड जिल्हा ओढणी तालुका शिवसैनिक तुमच्या पाठीशी कवर राहील. आमचे शिवसैनिक तालुका प्रमुख विनाबाप्पा मुळे, आमच्या मुळे विनाबाप्पाच्या मुळे हातात आम्ही हे करू, आणि तुमच्या निश्चित करू आम्ही तुमचं गाण तुमचे हे करू आम्ही. या 6 खासदारावर कार्यवाही होईल असं तुम्हाला वाटतंय? कारभार ह्यांच्यावर व्हायलाच पाहिजे. हे कसे आता कारभार सत्ता ह्यांची भाजपची, भाजप झालं, एकनाथ शिंदे झाले, ह्यांची सत्ता आहे. ह्यांच्या सत्तेमध्ये कोर्ट सुद्धा ह्यांच्याकडून बोलतंय, पोलीस ह्यांच्याकडून बोलतात, सगळे ह्यांच्याकडून बोलतात ना. तर ह्यांच्यावर कारवाई करणार पाहिजे कोणी करायला पाहिजे. आता ह्या भाजपच्या लोकांनी, देवेंद्र फडणवीस साहेब झाले समजा मुख्यमंत्री महाराष्ट्र आपले, ह्यांनी कारवाई ह्यांच्यावर करायला पाहिजे ना. आता चालू आहे मीडियाला, एखाद्या पत्रकार लोकांना शिया दिली ह्यांनी, घाणघाण बोला पत्र लोकांना शिया दिली ह्यांनी. मग ह्या पत्रकाराला शिया दिला असेल, असं जे खासदार असेल, आणि असली जर तुम्ही खासदार लोक तुमच्या पैसे घेत असताल आणि हे वाचक करीत असताल, ह्या खासदाराला शिक्षा व्हायलाच पाहिजे, यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. त्या खासदारावर सुद्धा गुन्हा दाखल व्हायला, आणि जे ह्याच्या पाठीशी कुणी असतील, एकनाथ शिंदे झाले कुणी असतील, ह्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे नियमाने. संजय दिना पाटलांना आताच 1 तासापूर्वी पत्रकारांना शिवीगाळ केलेली आहे, जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे, त्याबद्दल काय? जेव्हा मला धमकी दिली म्हणजे यांनी पत्रकार लोकांना जेव्हा मला धमकी दिल्या, शिवसेनेने जेव्हा मला धमकी दिला, पुढं बॉम्ब टाकीन, पुढं गोळ्या घालीन, काय करीन. मग ह्या खासदाराला ताबडतोब त्याला सजा द्यावा, आणि त्याचा खासदार त्यांना राजीनामा घ्यावा. हे मुख्यमंत्र्याचं काम आहे. आता आपलं समजा मुख्यमंत्र्याचं काम आहे. आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, त्या मोदी साहेबांना सुद्धा ह्यांच्यावर कारवाई करण्यात, केंद्रात सुद्धा ह्यांच्यावर कारवाई करण्यात, खासदाराच्या कारभार कशी करा ह्यांच्यावर करायची. कारण ह्यांनी शिवसेनेला धमकी दिली, जनताला धमकी दिली. जनता जनार्दन अशी शेवटी
जनताचं काय काम असायचं, मतदान मागा आपण जाणं हे मतदान करणे काम असायचं. मग ह्यांच्यावर तुम्ही गोळीबार करता, ह्यांच्यावर बॉम्ब टाकला ना तुम्ही, पुन्हा पत्रकार लोकांवर बॉम्ब टाकायचा म्हणता तुम्ही, घुसरी करता तुम्ही. मग तुम्हाला राहायचं काय गरज तुम्हाला खुर्चीवर? ह्यांनी मोदी साहेबांनी सुद्धा ह्यांना खुर्चीवर खाली करण्यात यावं. निधीच्या बाबतीत आपण सांगितलं, खासदारांना निधी असून सुद्धा त्यांनी निधी खर्च केला नाही, तरीही ते दुसऱ्या पक्षात जातात, सत्तेमध्ये जातात. याचं काय कारण असू शकतं? सत्तेमध्ये जायचं, ह्यांना पैसा बरोबर ह्यांना कमावचं पडले ह्यांना अशा ह्यांना पैसा, ह्यांना महत्व, जनतेचं महत्व नाही, ह्यांना काय नाही, जनतेची गरज नाही. ह्यांना ह्यांची इच्छा बरोबर, ह्यांना पैसा पाहिजे, ह्यांना पैसा पाहिजे. काय साठी नाही, काय नाही. तेच आपलं जागा घ्या, ह्याची जागा घाण घ्या, ह्याची जागा घाण घ्या, त्यांनी हे केलं ते केलं. आणि ह्यांना एकाचं कारण म्हणजे काय, एकाचं ह्यांना सवय लागली, ह्यांना लाचार व्हायची, पैसा खायची. असल्या खासदाराला ह्या जनतेने कधीही असल्या खासदाराला निवडून देऊ नये. ह्यांना धडा शिकून ह्यांचे काळे तोंड करा, ते करा. निश्चित बॅनरवर काळे तोंड करायला पाहिजे, यांची पोस्टरवर तोंड काळ करून उपयोग नाही. ह्यांना साक्षर ह्यांच्या घरात जा, ह्यांच्या घरात शिरून ह्यांचे तोंड काळा करा. काय नाही, पोलीस असलं कसं असलं कोणी असलं ते पोलीस सुद्धा वापस बोलणार लोक हे असे खासदार लोक आहेत. ते परवा जर जनतेची पर्वा करीत नाहीत, तर पत्रकार लोकांची पर्वा करीत नाहीत, आणि पोलिसाची पर्वा का करणार हे लोक. त्या लोकांना पोलिसांनी सुद्धा जनतेला दमदाटी करू नये. त्या खासदाराला बिंदास हाणून द्यायला पाहिजे आपल्या लोकांना. कारण हरामखोर खासदार जे लोक आहे, खासदार हरामखोर खासदारला ह्याला धडा शिकला पाहिजे जनतेने. आता ते प्रत्येक आपण आपल्या मतदारसंघामध्ये जातील, प्रत्येक मतदारसंघातला जनता त्यांना धडा खरंच शिकविल का? आणि कट्टर शिवसैनिक कुठल्या बाजूने राहतील किंवा कसा निर्णय घेतील असं काय वाटतंय तुम्हाला? कट्टर शिवसैनिक कधी बी अजित उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहेच. गरीब असो, श्रीमंत असो, कसा शेतकरी असो, शिवसैनिक तो सगळा शेतकरी असो, कोणी असो शिवसैनिक, तो सगळा अजित उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या पाठीशी राहणार आहे. आणि असल्या खासदाराला ह्या जनतेच्या लोकांनी नाही, जेवढं धाराशिवचे लोक आहेत, परभणीचे लोक आहेत जिल्ह्याचे, पुन्हा हिंगोली जिल्ह्यामधला खासदार फुटला आहे, पुन्हा मुंबईला खासदार फुटला, शिर्डीला खासदार फुटला आहे. ह्यांना धडा शिकी राहणार नाही जनता. कट्टर बाळासाहेब शिवसैनिक आहेत, त्यांचं रक्त शांत बसत नाही, रक्त खवसळत त्यांचं. आणि हे जिथं दिसते तिथे काय होईल ह्यांना, तिथं हे शिवसैनिक आणि तोंड काळे करतील, ह्यांना हानमार करतील, ह्यांच्या डगर फेक करण्यात येतील, त्यांच्या डगर फेक सुद्धा होईल त्यांच्यावर सुद्धा. आपलं शिवसेना वडवणी तालुक्याच्या वतीने आपली काय कशी भूमिका राहणार आहे भविष्यामध्ये? आमची भविष्यामध्ये भूमिका, कुणी कुठे गेलं काही झालं तरी आम्ही अजित उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही ह्यांच्या पाठीमागे ठाम उभा करून राहणार कधी बी. कारण इना बाप्पामुळे ह्यांचं तालुक्यामध्ये काम चांगलं आहे, सगळं व्यवस्थित काम त्यांचं तालुका. जिल्हा प्रमुख आमचे जे आहेत समजा जिल्ह्याची, त्यांचं काम चांगलं आहे, आणि तालुक्यामध्ये काम चांगलं आहे. ते बी मोर्चा काढते, हे करते, ते करते, त्यांच्या पाठीशी आम्ही ठाम आहेत. आणि जे अजित उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहे त्यांच्या पाठीशी आम्ही ठाम राहू का. तुम्हाला असे काही आदेश आलेत वरून शिवसैनिकाकडून किंवा शिवसेना प्रमुखाकडून, कसं काय, कशा पद्धतीचं काय करायचं किंवा मोर्चे आंदोलन काय असे काही आदेश आलेत का? अजून त्यांचे आदेश आले ना आम्हाला, जिथे जिथे आदेश झाले तर गेले तर तिथे मोर्चा काढतात, आंदोलन करतात. आता उद्या 24-25 तारखेला रविवारच्याला 28 तारखेला उद्धव साहेब परभणीमध्ये येणार, तर ते आता काय बोलतील, ते काय आदेश देतील ते आदेश आम्ही पालन करणार आहेत. आणि तितकं बोला आम्ही तुम्हाला सांगू शकतो. हे होते जालिंदर चिनके, कट्टर शिवसैनिक. त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. जे खासदार फुटलेत, जे खासदार फुटून गेलेले आहेत शिंदे सेनेमध्ये, त्यांच्या बाबतीत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. हे कडवट शिवसैनिक, कट्टर शिवसैनिक म्हणून या वडवणी तालुक्यात त्यांची ओळख आहे. आणि विनायक मुळे या इथले तालुका अध्यक्ष आहेत, आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही सर्व टीम मोठ्या उत्साहाने या शिवसेनेचं काम करतायत. बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची या ठिकाणी ओळख आहे. आणि त्यांनी आपले प्रश्न मांडलेले आहेत, व्यक्त झालेले आहेत. याबद्दल एसएम न्यूज साठी सतीश मुजमले, बीड.